ईडीने आज व्यावसायिक राज कुंद्रा यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे। गुरुवारी राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली। ईडीने आपल्या कारवाईत राज कुंद्रा यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केलेली आहे। यंदा मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे। नागरिकांना याचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी येथे मराठवाड्यातील पहिली चारा छावणी आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चाने सुरू केली आणि या चारा छावणीमध्ये पहिल्याच दिवशी 700 जनावरांची नोंद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या जनावरांना इथे मुबलक चारा पाणी देण्यात येतो, त्यामुळे शेतकऱ्यांसमोरच एक मोठं संकट कमी करण्यात बंब यांची मोलाची मदत झालेली आहे आणि या परिस्थितीत चारा छावण्यांचा मोठा दिलासा बळीराजा व जनावरांना होणार आहे। जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील माळेवाडी भोकरवाडी या परिसरात डाळिंब आंबा पीक आणि इतर पिकाचं नुकसान झालंय। अब्जाधीश एलॉन मस्क येत्या 21 आणि 22 एप्रिलला भारतात येणार आहेत। आपल्या या भेटीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। तर मस्क यांच्या टेस्ला या कंपनीकडून इलेक्ट्रिक कार निर्मिती केली जाते। हीच कंपनी भारतात आपला कारखाना उभारण्याचा विचार करते। असे असतानाच मस्क हे भारत दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान टेस्ला कंपनीचा भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय आणि मस्क यांची भारत भेट यामुळे काही शेअर्स तेजीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई महानगरपालिकेच्या जे उत्तर विभागातील धारावी नवरंग कंपाऊंड येथे 2400 मिलीमीटर व्यासाची अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी व 450 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी यांच्या जलजोडणीला काम 18 एप्रिल रोजी जोडणीचे काम 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दिनांक 19 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एकूण 18 तासांसाठी हाती घेण्यात आलेला आहे। या कालावधीत काही भागात 100% तर काही भागात 25% पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे। राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। एसटी महामंडळाच्या प्रवासी भाड्यामध्ये 10% वाढ करण्यात येणार आहे। उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाड्यामध्ये ही वाढ करण्यात येणार असून तिकिटाच्या दरांमध्ये वाढ होणार आहे आणि या संदर्भातला प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाने राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला असून त्यांच्या मंजुरीनंतर ही दरवाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान एसटी बसच्या प्रवासी भाड्यांमध्ये होऊ घातलेल्या दरवाढीला प्रवाशांनी विरोध केला असून भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात येते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे आणि या यात्रेत नाशिक जिल्ह्यासह धुळे नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक एकत्र येत असतात। गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मालेगाव बस आगारातून 10 विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। 10 बस सोडण्यात आले असून भाविकांची गर्दी लक्षात घेता अजूनही बस संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे। ₹10,000 ते ₹12,000 मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका मिळत असल्याचं विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आलंय। या प्रकरणी मुंबई विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे आणि या प्रकरणात आता किती जणांची बनावट गुणपत्रिका देऊन फसवणूक करण्यात आलेली आहे हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। पावंटी देश संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच UAE मध्ये मंगळवारी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। वाहनं पाण्याखाली बुडाल्याने लोकांना मोठा फटका बसलाय। दुबई विमानतळावर अतिवृष्टी पुरामुळे उड्डाणांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। तर सोमवारी रात्री उशिरा पाऊस सुरू झाला। मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली। अनेक गाड्या पाण्यामध्ये तरंगत होत्या। त्यानंतर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9च्या सुमारास
जोरदार वादळ आलं, यासोबतीला मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। महाराष्ट्रात दिवसेंदिवस हवामानात बदल होतोय। कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे अवकाळी पावसाचा जोर असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे। त्याचबरोबर त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। 20 एप्रिलपर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। मुंबईमध्ये 2 दिवस उष्णतेने अंगाची काहिली झाल्यानंतर बुधवारी कमाल तापमानाचा पारा खाली घसरलाय। त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत मुंबईकरांना थोडा कमी त्रास सहन करावा लागतोय। मात्र उष्म्याची आणि आर्द्रतेची स्थिती आणखी 2 दिवस कायम राहू शकेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलाय। गुरुवारी ठाणे व मुंबईमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बारामतीत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांब उडाल्याचं पाहायला मिळालं। या रिमझिम पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे।